चला नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, केसागर पब्लिकेशनच्या केसागर करिअर अकॅडमी यूट्यूब चॅनलवरती तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. राज्यसेवा मुख्य परीक्षा 2026 साठी आपण इथे प्रिपरेशन करत आहोत. केसागर पब्लिकेशन तर्फे लेक्चर सिरीज जी आहे तुमच्यासाठी पूर्णपणे मोफत आहे. तर डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न नुसार होणारी ही दुसरी मुख्य परीक्षा आहे. तर तुम्हाला इथं सगळ्यात बेस्ट जो मार्ग राहणार आहे तो म्हणजे 2025 चे क्वेश्चन पेपर बघूनच मेन्सची तयारी करणं. आता जेव्हा तुम्ही 2025 चे क्वेश्चन पेपर सखोल अभ्यासता तेव्हा तुमच्या लक्षात येते की बाबा राज्यसेवा मुख्य परीक्षेला कशा पद्धतीने क्वेश्चन विचारले जातात आणि हे जे क्वेश्चन विचारलेले आहेत हे सगळे क्वेश्चन यूपीएससी मुख्य परीक्षेमधील कट कॉपी पेस्टच क्वेश्चन आहेत. तुम्ही कितीही इथं अनालिसिस करा तुमच्या लक्षात येऊन जाईल की हे सगळे क्वेश्चन यूपीएससी मेन्सला पूर्वी विचारलेले आहेत. तर आता हे जरी सगळं असलं तरी सुद्धा आन्सर रायटिंगसाठी काही पुस्तकांची गरज आपल्याला नक्कीच लागते. पुस्तकांशिवाय तुम्ही कुठेही काहीही करू शकत नाहीत. तर आपण इथं आज नीतिशास्त्राचा पेपर घेणार आहोत. तर नीतिशास्त्रासाठी इथं तुम्हाला आपल्या पब्लिकेशनचं एक पुस्तक मिळत आहे जे तुमच्यासाठी खूप जास्त महत्वाचं आहे. तर पुस्तक महत्वाचं कोणतं आहे? इथिक्स, इंटिग्रिटी अँड ऍप्टिट्यूड जीएस पेपर 4 हे पुस्तक लिहिलेलं आहे आशिष जैतपाल सरांनी. आणि हे पुस्तक महत्वाचं का आहे मी तुम्हाला इथं सांगते. तर 2013 पासून 24 पर्यंतच्या यूपीएससीचे जेवढे काही क्वेश्चन पेपर्स आहेत हे सगळे क्वेश्चन पेपर तुम्हाला प्रत्येक टॉपिक वाईज उत्तरांसहित या पुस्तकामध्ये तुम्हाला मिळून जातं. म्हणजे कुठेही तुम्हाला पीडीएफ डाउनलोड करायचे, मग ते प्रिंटआउट काढायचे, मग त्याचे आन्सर शोधायचे, हे जे काम आहे ना हे काम इथं तुमचं लागणार नाही. एक पुस्तक घेतलं आणि मल्टिपल टाइम याच्या रिव्हिजन जरी केल्या तरी या पुस्तकाच्या बाहेर एकही क्वेश्चन इथिक्स आणि इंटिग्रिटीचा जाणार नाही, लक्षात घ्या. आणि म्हणूनच आज आपण इथं इथिक्सचा पेपर घेतोय जो 2025 ला झाला होता आणि त्याचे आन्सर्स पण आपण इथे व्यवस्थित डिस्कस करणार आहोत. त्यापूर्वी चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल नोटिफिकेशन ऑन करा, म्हणजे लेक्चरच्या ज्या नोटिफिकेशन आहेत त्या तुम्हाला वेळेवर मिळतील. ओके, चला तर आपण स्टार्ट करूया सेशनला. तर आपला हा पेपर आहे बघा, सामान्य अध्ययन 4. तर याच्यामध्ये पहिलाच क्वेश्चन तुमचा होता बघा. फर्स्ट क्वेश्चन बघा काय आहे क्वेश्चन. क्वेश्चन तुम्हाला इथं दिलेला आहे सेक्शन ए मध्ये. एक्सप्लेन द, बघा मराठीमध्ये सांगते, मानवी कार्यातील, बघा क्वेश्चन काय आहे, मानवी कार्यातील नैतिकतेचे सार, निर्धारक आणि परिणाम स्पष्ट करा. साधा, सिंपल, स्ट्रेट फॉरवर्ड क्वेश्चन आहे. ठीक आहे. कॉन्सिक्वेन्सेस ऑफ इथिक्स इन ह्युमन ऍक्शन हा तुमचा पहिला क्वेश्चन आहे. दुसरा क्वेश्चन पण स्ट्रेट फॉरवर्ड आहे की खाजगी आणि सार्वजनिक संबंध जे आहेत ना या खाजगी आणि सार्वजनिक संबंधातील नैतिकतेमधला फरक स्पष्ट करा. ओके, ठीक आहे. डिफरन्स बिटवीन इथिक्स इन प्रायव्हेट अँड पब्लिक रिलेशन. त्याच्यानंतर तिसरा क्वेश्चन आहे, महान नेत्यांचं जीवन मानवी मूल्य रुजवण्यासाठी कसं उपयुक्त ठरतं. चौथा क्वेश्चन तुमचा कुटुंबाच्या भूमिकेवरती होता. मूल्य रुजवण्यात कुटुंबाची भूमिका स्पष्ट करा. त्याच्यानंतर एक बेसिक क्वेश्चन होता, हा सब्जेक्ट तुम्हाला नवीन इंट्रोड्यूस केलेला आहे आयोगानं. सो तुम्हाला इथं विचारले की नैतिकता अभ्यासक्रमामध्ये जो तुमचा इथिक्सचा अभ्यासक्रम आहे याच्यामध्ये केस स्टडी पद्धतीचा वापर का केला जातो. तर एक अधिकारी म्हणून तुम्हाला डिसिजन घेण्यासाठी तर तुम्ही कशा पद्धतीनं डिसिजन घ्याल, तुम्ही किती हजर जबाबी आहात, तुमची विचारसरणी कशी आहे हे इथं सगळं ऑब्झर्व करण्यासाठी केस स्टडीज विचारल्या जातात. तर हा तुमचा सेक्शन होता. क्वेश्चन नंबर 1 मध्ये तुमचे हे 4 क्वेश्चन येतात. याच्यामध्ये बघा जो पहिला क्वेश्चन आहे तो पहिला क्वेश्चन मी आज इथे डिस्कस करणार आहे. बाकीचे क्वेश्चन पण आपण अशाच पद्धतीने इथं डिस्कस करूया. तर लक्षात घ्या याच्यामध्ये आता टॉपिक बघा, तुम्ही टॉपिक व्यवस्थित करावे लागतात आपल्याला. तर हा क्वेश्चन आहे मानवी कृतीमधील नीतिमत्तेचे सार, निर्धारक आणि परिणाम. आहे असा पॉइंट आहे अशा पॉइंट वरती तुम्हाला क्वेश्चन विचारलेला आहे. आता याच्यामध्ये आपल्याला काय काय अभ्यासावं लागतं की नीतिशास्त्र जे आहे ना ही व्यक्ती आणि गटांच्या कृती, बघा लक्षात घ्या, नीतिशास्त्र ही व्यक्ती आणि गटांच्या कृती व निर्णयावरती नियंत्रण ठेवणारी काय आहे, नैतिक तत्वांची एक प्रणाली आहे. लक्षात घ्या, सांगता येत नाही याच पॉइंट वरती तुम्हाला क्वेश्चन पुढे रिपीट पण होऊ शकतो. तर नीतिशास्त्र काय आहे, व्यक्ती आहेत, गट आहे, त्यांची कृती जे आहे, त्यांचे निर्णय जे आहे त्याच्यावरती कंट्रोल करणारी नैतिक तत्वांची एक प्रणाली आहे. आणि ही जी प्रणाली आहे ती एका
दिशादर्शकाप्रमाणे म्हणजे डायरेक्शन प्रमाणे काम करते आणि याच्यामुळे काय होतं, या प्रणालीने एक डायरेक्शन दाखवल्यामुळे लोकांना योग्य न्याय्य म्हणजे योग्यच, लक्षात घ्या, चांगल्या मानल्या जाणाऱ्या कृतीकडे निर्देशित करते. ठीक आहे, तर सिंपल आहे, बेस आधी समजून घ्या की काय आहे बाबा नीतिशास्त्र. ओके, क्लिअर. त्याच्यानंतर बघा, आता इथं आपल्याला नीतिशास्त्राच्या सारावरती क्वेश्चन आहे. ठीक आहे, तर सिंपल तुमचा जो सिलेबस स्टार्ट होतो ना, तिथूनच तुमचे क्वेश्चन विचारलेले आहेत. नीतिशास्त्राचं सार, तर नीतिशास्त्र म्हणजे नेमकं काय? आता सार म्हणजे काय की ओव्हरऑल नीतिशास्त्र म्हणजे काय, त्याला आपण काय म्हणणार, नीतिशास्त्राचं सार. बरोबर. तर नैतिक निर्णयांचं स्वरूप, याच्यामध्ये तुम्हाला काय काय अभ्यासावं लागतं? नैतिक निर्णयांचं स्वरूप, स्वायत्ता आणि जबाबदारी, वैश्विक तत्वे आणि संदर्भीय संवेदनशीलता, नैतिक सद्गुण, अर्थ आणि पूर्ततेचा शोध, हे सगळे पॉइंट जे आहेत ना, ते तुम्हाला नीतिशास्त्राच्या सारामध्ये अभ्यासावे लागतात. ठीक आहे. त्याच्यानंतर बघा, नीतिमत्तेचे निर्धारक कोणती कारणे एखाद्या व्यक्तीला नैतिक बनवतात? कोणती कारणे एखाद्या व्यक्तीला नैतिक बनवतात, लक्षात घ्या. याच्यामध्ये पहिला आहे सांस्कृतिक पार्श्वभूमी, दुसरा आहे वैयक्तिक मूल्य आणि नैतिकता, तिसरा आहे शिक्षण आणि बौद्धिक विकास, चौथा आहे कायदेशीर आणि व्यावसायिक मानके. ओके. पाचवा आहे सामाजिक प्रभाव आणि समवयस्कांचा दबाव, सहावा आहे धार्मिक श्रद्धा आणि आध्यात्मिक परंपरा, आणि सातवा आहे परिस्थितीजन्य घटक. तर पुन्हा एकदा रिपीट करते, नीतिमत्तेचे निर्धारक स्पष्ट करा, म्हणून सेपरेट सुद्धा तुम्हाला क्वेश्चन बनवू शकतो पुढच्या एक्झाम मध्ये, की कोणती कारणं आहेत एखाद्या व्यक्तीला नैतिक बनवतात. तर ही सगळी कारणं तुम्हाला मग तिथे मेन्शन करावी लागतील, की सांस्कृतिक पार्श्वभूमी आहे, वैयक्तिक मूल्य आणि नैतिकता आहे, शिक्षण आणि बौद्धिक विकास आहे, कायदेशीर आणि व्यावसायिक मानकं आहेत. ओके, तर हे सगळं तुम्हाला इथे एक्सप्लेन करावं लागतं. नेक्स्ट बघा, मानवी कृतीमधील नीतिमत्तेचे परिणाम. तर एखादी व्यक्ती नैतिक असेल तर काय होतं? ओके, तर मानवी कृतीमधील नीतिमत्तेचे परिणाम स्पष्ट करा, असाही क्वेश्चन बनू शकतो, किंवा एखादी व्यक्ती नैतिक असेल तर काय होते, असा डायरेक्ट स्ट्रेट फॉरवर्ड क्वेश्चन तुम्हाला विचारला जाऊ शकतो. ओके, तर बघा, त्याच्यानंतर पुढचा तिसरा पॉइंट आहे की तर याच्यामध्ये वैयक्तिक सचोटी आणि विश्वास, बरोबर, सामाजिक सलोखा आणि सहकार्य, आर्थिक समृद्धी, पर्यावरणीय शाश्वतता, जागतिक न्याय आणि शांतता, हे सगळे मुद्दे तुम्हाला कधी लिहावे लागतील? जेव्हा तुमचा क्वेश्चन एखादी व्यक्ती नैतिक असेल तर काय होते याच्यामध्ये येणार आहे. ठीक आहे. ओके, तर पहिल्यांदा आपण याच्यामध्ये बघूया की जर नीतिशास्त्राच्या सारावरती, आता ऑलरेडी तुम्हाला क्वेश्चन विचारलाच आहे, पण पुढे जाऊन पण क्वेश्चन रिपीट झाला तर आपल्याला हे माहित असलं पाहिजे. तर तुम्ही इमॅजिन करा की आपल्याला क्वेश्चन विचारलाय नीतिशास्त्राचे सार किंवा नीतिशास्त्र म्हणजे काय, साधा सिंपल स्ट्रेट फॉरवर्ड क्वेश्चन विचारलाय, तर तुम्हाला तिथे लिहायचं आहे की नीतिशास्त्रामध्ये योग्य आणि अयोग्य याच्यातला फरक समजून घेणं आणि योग्य ती गोष्ट निवडणं. सिंपल आहे. आता हे व्यक्ती आणि समाजाला प्रिय असलेल्या मूल्यांचं आणि तत्वांचं प्रतिबिंब आहे. ऑब्विसली जे योग्य असेल तेच व्यक्ती आणि समाजाला प्रिय असेल, बरोबर. तर व्यक्ती आणि समाजाला प्रिय असलेल्या मूल्यांचे आणि तत्वाचं प्रतिबिंब कोण आहे? नीतिशास्त्र आहे. नीतिशास्त्राचा जो गाभा आहे तो कशाशी रिलेटेड आहे? जेव्हा आपण योग्य गोष्ट निवडतो तेव्हा ते मानवाच्या कल्याणाशी संबंधित असते. लक्षात घ्या, आपण ज्या कृती करतो, बरोबर, आपल्या कृती ज्या असतात त्या कृती व्यक्तींच्या आणि सामूहिक समाजाच्या जीवनामध्ये काय करतील? एक पॉझिटिव्ह डिस्ट्रीब्युशन करतील, सकारात्मक योगदान देतील, याची खात्री करण्यासाठी कोण प्रयत्नशील असतं? नीतिशास्त्र प्रयत्नशील असतं. लक्षात घ्या, बरोबर. मग नीतिशास्त्राचे सार कसं आहे? जर योग्य मूल्यांचं प्रतिबिंब आहे, त्याच्यानंतर मानवी कल्याणाचा इथे जर संदर्भ येत असेल तर ऑब्व्हियसली तुम्ही काय म्हणणार की नीतिशास्त्र दयाळूपणा, निष्पक्षता, जबाबदारी आणि इतरांबद्दल आदर या सार्वत्रिक मूल्यांमध्ये दडलेले आहे. ओके, नीतिशास्त्राचे सार केवळ सामाजिक नियम किंवा कायदेशीर आवश्यकतांचं पालन करण्याच्या पलीकडे आहे. लक्षात घ्या, असं नाहीये की तुम्ही फक्त सामाजिक नियम फॉलो करताय, कायदेशीर आवश्यकतेचं पालन करताय तर तुम्ही नैतिक आहात, असं नाहीये. त्याच्यामध्ये तुम्हाला नैतिक तर्क जो आहे ना, तो नैतिक तर्क पण इथं समजला पाहिजे, बरोबर. लक्षात घ्या, तर नैतिक तर्क करण्याची मानवाची जी उपजत क्षमता आहे ना, आणि सुखी जीवनाचा ध्यास सुद्धा या नीतिशास्त्रामध्ये अंतर्भूत आहे. लक्षात घ्या, तर नीतिशास्त्र केवळ कोणत्या कृती कायदेशीर दृष्ट्या योग्य किंवा अयोग्य आहे त्याच्याबद्दल नाही आहेत. लक्षात घ्या, म्हणजे तुम्ही असं म्हणाल की बाबा कायद्याने ही गोष्ट योग्य आहे, मी जी गोष्ट केलेली आहे,
पण नैतिक दृष्ट्या ती गोष्ट योग्य आहे की अयोग्य आहे याच्याबद्दल तुम्हाला कोण सांगतं? इथं नीतिशास्त्र सांगतं. ठीक आहे, लक्षात घ्या. ओके, क्लिअर. त्याच्यानंतर बघा, आपल्या जीवनावर नियंत्रण ठेवणाऱ्या आणि इतरांशी व आपल्या सभोवतालच्या जगाशी असलेल्या आपल्या संबंधांना आकार देणाऱ्या, व्यवस्थित समजून घ्या, तर आकार देणाऱ्या तत्वांविषयी चिकित्सक विचार करणं हे सुद्धा कशामध्ये इन्क्लूड आहे? नीतिशास्त्रामध्ये इन्क्लूड आहे, लक्षात घ्या. आणि नीतिशास्त्राचा जे साराचा सखोल शोध आहे, तो सखोल शोध मानवी अस्तित्वावरील त्याची भूमिका उघड करतो. ठीक आहे, की मानवी अस्तित्वावरती त्याची भूमिका आहे, जी वैयक्तिक स्वातंत्र्य आणि सामूहिक कल्याण यांच्यात संतुलन पाहून साधणाऱ्या नैतिक दिशादर्शकाच्या साह्याने काय होऊन जातं? इथं जीवनातील जे आपल्या कॉम्प्लिकेशन आहेत, गुंतागुंत आहेत, त्या गुंतागुंतीमधून मार्गदर्शन करतं, लक्षात घ्या. ठीक आहे, ओके, क्लिअर. तर एक एक मुद्दे आपण इथं बघतोय. नैतिक निर्णयांचं स्वरूप आपल्याला बघायचं, तुम्हाला क्वेश्चन विचारला जाऊ शकतो, नैतिक निर्णयांचं स्वरूप. तर नैतिक निर्णय जे असतात ना, ते स्वैर नसतात, लक्षात घ्या. स्वैर नसतात म्हणजे ते तर्कशुद्ध युक्तिवाद, वैयक्तिक आणि सामाजिक मूल्यांवरील चिंतन आणि आपल्या कृतींच्या परिणामाचा विचार याच्यावरती आधारित असतात. ओके, पसंती किंवा आवडीनिवडीच्या विपरीत नैतिक निर्णयांवरती तर्कशुद्ध चर्चा आणि समर्थन केलं जाऊ शकतं का? डेफिनेटली केलं जाऊ शकतं. आणि नीतिशास्त्राचा हा विचार विनिमयात्मक पैलू त्याचे सार अशा क्षेत्राच्या रूपामध्ये प्रतिबिंबित करतो, जिथं निर्णय आणि कृतींना मार्गदर्शन करण्यासाठी तर्क, भावना आणि सामाजिक आंतरक्रिया काय होतात? एकत्रित येतात, लक्षात घ्या. ओके, क्लिअर, समजलं का? बघा इथपर्यंत. नेक्स्ट बघा, स्वायत्तता आणि जबाबदारी. सगळे पॉइंट्स मी आधी तुम्हाला हायलाइट करून दिलेले आहेत. आता स्वायत्तता आणि जबाबदारी म्हणजे काय? तर बघा, नीतिशास्त्राच्या केंद्रस्थानी जर तुम्ही बघितलं तर कशाचं तत्व आहे? स्वायत्तेचं तत्व आहे, बरोबर. म्हणजे प्रत्येक व्यक्तीच्या निवड करण्याच्या अधिकाराची मान्यता आणि इतरांच्या स्वतःच्या कृतीची दिशा ठरवण्याच्या क्षमतेचा आधार. ओके, तर याला आपण म्हटलंय की नीतिशास्त्राच्या केंद्रस्थानी कशाचं तत्व आहे? स्वायत्तेचं तत्व आहे. स्पष्ट करा, लक्षात घ्या. अशा पद्धतीने क्वेश्चन बनू शकतो. तर आपल्या कृतींचा इतरांवर आणि पर्यावरणावर परिणाम होतो याची जाणीव असल्यामुळे काय होतं? म्हणजे आपण जे निर्णय घेतोय, आपल्या निर्णयाच्या व्यापक परिणामांचा विचार करणं आवश्यक ठरतं. ओके, तर स्वायत्ता आणि जबाबदारी याच्यामधील हा समतोल कोणालाही हानी न पोहोचवण्याच्या आणि इतरांच्या कल्याणासाठी सकारात्मक योगदान देण्याच्या नैतिक वचनबद्धतेवर जोर देतो, लक्षात घ्या. ठीक आहे, त्याच्यानंतर बघा, वैश्विक तत्वे आणि संदर्भीय संवेदनशीलता. बघा, नीतिशास्त्राच्या सारामध्ये वैश्विक तत्वे आणि संदर्भीय घटकांप्रती असलेली संवेदनशीलता यांच्यातील तणावाचाही समावेश असतो, लक्षात घ्या. न्याय, निष्पक्षता आणि मानवी प्रतिष्ठेचा आदर यांसारखी तत्वे एक अशी वैश्विक चौकट प्रदान करतात की जी सांस्कृतिक आणि ज्या काळाच्या सीमा आहेत ना त्याच्या पलीकडे जाते, लक्षात घ्या. न्याय, निष्पक्षता आणि मानवी प्रतिष्ठेचा आदर ही जी तत्व आहेत ना, तर एक वैश्विक चौकट इथं प्रदान करतात. तर ही चौकट सांस्कृतिक आणि कालिक सीमांच्या पलीकडे जाते. हे सगळं तुम्हाला लिहावं लागेल. मग तरी सुद्धा लक्षात घ्या, तरी सुद्धा इथं आपण बघतोय की या तत्वांचा जो वापर आहे वेगवेगळ्या समाजाच्या, संस्कृतीच्या, परिस्थितीच्या विशिष्ट संदर्भाप्रती संवेदनशील असायलाच पाहिजे, बरोबर. जेणेकरून काय होईल? नैतिक निर्णय प्रक्रियेचे सूक्ष्म स्वरूप प्रतिबिंबित होईल. ओके, क्लिअर. तर इथे समजलं का? बघा, त्याच्यानंतर नैतिक सद्गुण आहे. तर बघा, नीतिशास्त्र हे सद्गुणाच्या संकल्पनेशी घनिष्ठपणे जोडलेलं आहे. आपल्याला माहिती की नीतिशास्त्र हे सद्गुणाची जी संकल्पना आहे ना त्याच्याशी घनिष्ठपणे जोडलेलं आहे. म्हणजे चारित्र्याचे असे गुण जे व्यक्तींना नैतिक दृष्ट्या प्रशंसनीय मार्गाने वागण्यास प्रवृत्त करतात. ठीक आहे, ओके. याच्यामध्ये बघा, धैर्य, संयम, न्याय, शांतपण यासारखे सद्गुण केवळ अमूर्त आदर्श नसून ते असे व्यावहारिक गुणधर्म आहेत जे व्यक्तींना, लक्षात घ्या, नैतिक निर्णय घेण्यास आणि नैतिक दृष्ट्या अनुकरणीय जीवन जगण्यास काय करतात? मार्गदर्शन करतात. आणि या सद्गुणाची जोपासना करणं हे नीतिशास्त्राचा सार आहे, जे नैतिक नियमांचं पालन करण्या इतकंच नैतिक चारित्र्याच्या विकासावर सुद्धा
भर देते. लक्षात घ्या. अर्थ आणि पूर्ततेचा शोध याच्यामध्ये तुम्ही लिहा की नीतिशास्त्राचे सार हे मानवाच्या अर्थ आणि पूर्ततेच्या शोधाशी निगडीत आहे. नैतिक जीवन जगणं म्हणजे काय? केवळ वाईट कृत्य टाळलं म्हणजे नैतिक जीवन तुम्ही जगलात असं आहे का? नाही. तर उद्देश, मूल्य आणि नातेसंबंधाविषयी समृद्ध असं जीवन जगणं म्हणजे नैतिक जीवन जगणं. लक्षात आलं? तर नीतिशास्त्र हा विषय सोपा तर आहे, लक्षात घ्या, पण तुमच्या परीक्षेमध्ये बघा, तुमच्या परीक्षेमध्ये जर आपण इथं बघितलं तर तुम्हाला नीतिशास्त्राचे सिंपल क्वेश्चन येतील, जास्त काही अवघड क्वेश्चन येणार नाहीत. बरोबर. लक्षात घ्या. तर हे अशा पद्धतीचे पॉइंट जे आहेत ना ते एक्झाम मध्ये आले पाहिजे. तर इथं थोडक्यात सांगायचं झालं तर काय की नीतिशास्त्र एक व्यापक चौकट आहे ज्याच्यामध्ये आपलं जे मानवी वर्तन आहे त्या मानवी वर्तनाला मार्गदर्शन करणारी तत्वे, सद्गुण आणि मूल्य यांचा समावेश होतो. किंवा नीतिशास्त्र म्हणजे एक चिंतनशील सराव आहे, मानवी अस्तित्वाला प्रतिष्ठा देणाऱ्या आणि सर्वांच्या समृद्धीस हातभार लावणाऱ्या आदर्शानुसार जगण्याची एक वचनबद्धता आहे. ओके. आणि नीतिशास्त्र आपल्याला केवळ आपण काय करतो याचाच नव्हे तर आपण कोण आहोत आणि आपल्याला काय बनायचंय याचा विचार करायला सुद्धा प्रवृत्त करतं. आणि त्याच्यामुळे काय होतं, अधिक न्यायपूर्ण, करुणामय आणि परिपूर्ण जीवनाकडे नेणारा मार्ग दाखवतं. तर तुम्हाला काय करायचंय माहिती का, तुम्हाला इथं मल्टिपल रिव्हिजन कशाच्या करायच्यात. आता आपण नीतिशास्त्राचं सार बघितलं तर याच्यामध्ये तुम्हाला सतत राईट डाऊन करायचं आहे की याच्यामध्ये कोणकोणते पॉइंट्स येतात. बरोबर. सतत रिव्हिजन करायचे की याच्यामध्ये कोणकोणते पॉइंट्स येतात. ओके. तर ते जेव्हा बुलेट पॉइंट्स एकदा तुमचे पाठ होऊन जातील तेव्हा तुम्ही आन्सर रायटिंगला बसाल तेव्हा तिथं तुम्हाला वेळ लागणार नाही. नेक्स्ट पॉइंट बघा, नीतिमत्तेचे निर्धारक कोणती कारणे एखाद्या व्यक्तीला नैतिक बनवतात, हाही तुमचा क्वेश्चनचा पार्टच आहे. नीतिमत्तेचे निर्धारक. आता क्वेश्चन जो आहे तो 10 मार्काचा आहे. बरोबर. आता तुम्हाला असं नाही की बाबा सेपरेट या पॉइंट वरती क्वेश्चन विचारलाय की नीतिमत्तेचे निर्धारक कोणते ते सांगून कोणती कारण व्यक्तीला नैतिक बनवतात, असा क्वेश्चन नाहीये. एकाच क्वेश्चन मध्ये सगळा पार्ट जो आहे ना तो तुम्हाला इथे विचारलेला आहे. ओके. तर आता याच्यामध्ये जर आपण बघितलं तर या पॉइंट मध्ये तुम्हाला नीतिशास्त्राचे जे वस्त्र आहे, जे नीतिशास्त्र आहे ते विविध धाग्यांनी विणलेलं असतं. लक्षात घ्या. आणि त्यातील प्रत्येक धागा नैतिक समज आणि वर्तनाला आकार देणाऱ्या एका निर्धारित घटकाचं प्रतिनिधित्व करतो. ओके. क्लिअर. तर याच्यामध्ये बघा, पुन्हा एकदा मी रिपीट करते, नीतिमत्तेचे निर्धारक तुम्हाला त्याच्यामध्ये सांस्कृतिक पार्श्वभूमी पहिला पॉइंट लिहावा लागेल. हा नीतिमत्तेच्या निर्धारकाचा घटक आहे. तर सांस्कृतिक पार्श्वभूमी हा नीतिमत्तेचा एक प्रमुख निर्धारक घटक आहे. कारण का, जगभरातील संस्कृतीची स्वतःची अशी मूल्य आहेत, स्वतःची परंपरा आहे, स्वतःचे सामाजिक नियम असतात आणि ते समाजामध्ये नैतिक वर्तन कशाला म्हणतात याच्यावरती प्रभाव टाकतात. म्हणून आपण सांस्कृतिक पार्श्वभूमी हा नीतिमत्तेचा एक प्रमुख निर्धारक घटक आहे असं म्हणतो. हे सांस्कृतिक नियम लहानपणापासून व्यक्तींना निष्पक्षता, न्याय, आदर आणि जबाबदारी बद्दलच्या धारणांना आकार देतात आणि त्याच्यातून नैतिक तर्काचा पाया तयार होतो जो व्यक्तीच्या सांस्कृतिक संदर्भाने काय होतो, खोलवर प्रभावित असतो. लक्षात घ्या. ओके. क्लिअर. वैयक्तिक मूल्य आणि नैतिकता याच्यामध्ये जर आपण बघितलं तर वैयक्तिक मूल्य आणि नैतिकता हे नैतिक वर्धनाला मार्गदर्शन करणाऱ्या आंतरिक दिशादर्शकाप्रमाणे असते. ओके. तर याच्यामध्ये ही जी मूल्य असतात ना तर ही मूल्य आपल्याला कौटुंबिक संगोपन जे आहे ना तर या कौटुंबिक संगोपन, धार्मिक श्रद्धा, वैयक्तिक अनुभव यांसारख्या अनेक घटकांच्या संयोगातून घडतात. बरोबर. आणि मग त्याच्यामधून काय होतं, व्यक्तींच्या जीवनामध्ये महत्वाच्या वाटणाऱ्या गोष्टी दिसून येतात. जसं की प्रामाणिकपणा असेल, सचोटी असेल, सहानुभूती असेल, बरोबर, करुणा असेल. आणि वैयक्तिक नैतिकतेमध्ये निर्णय घेण्याच्या प्रक्रियेमध्ये या मूल्यांचा वापर करणं समाविष्ट असतं, ज्याच्यामुळे व्यक्ती नैतिक पेच प्रसंगांना कसे समजतात आणि प्रतिसाद देतात यावर प्रभाव पडतो. ओके. क्लिअर. तिसरा घटक आहे इथं शिक्षण आणि बौद्धिक विकास. शिक्षण आणि बौद्धिक विकास. तर शिक्षण हे व्यक्तींना विविध विचार, तत्वज्ञान आणि संस्कृतीशी परिचित करून
नैतिक दृष्टिकोन घडवण्यात महत्वपूर्ण भूमिका बजावतं, लक्षात घ्या. आणि शिक्षणाच्या माध्यमातून लोक नैतिक मुद्द्यांचे चिकित्सकपणे विश्लेषण करायला, विविध दृष्टिकोनांचा विचार करायला आणि तर्कशुद्ध युक्तिवाद विकसित करायला शिकवतात. आणि बौद्धिक विकासामुळं नैतिक पेच प्रसंगाच्या गुंतागुंतीची समज पण वाढते आणि इथे जे सुजान नैतिक निर्णय आपण घेतो ना, त्याची क्षमता सुद्धा इथं वाढलेली आपल्याला दिसून येते. ठीक आहे, ओके, क्लिअर. चौथा पॉइंट इथं आहे. चौथा पॉइंट बघा, कायदेशीर आणि व्यावसायिक मानक. ओके, तर कायदेशीर आणि व्यावसायिक मानक नैतिक वर्तनासाठी बाह्य चौकट प्रदान करतात. ओके, कायदे आणि नियम समाजात निष्पक्षता, सुरक्षितता आणि न्याय सुनिश्चित करण्यासाठी वर्तनाचे किमान मापदंड निश्चित करतात. ठीक आहे. त्याच्यानंतर तुम्ही इथं लिहा की त्याचप्रमाणे व्यावसायिक नीती संहिता विविध व्यवसायांमधील व्यक्तीच्या नैतिक जबाबदाऱ्या निश्चित करतात आणि सचोटी, उत्तरदायित्व आणि उत्कृष्टतेला प्रोत्साहन देतात. आणि या मानकांचं पालन करणं हे अनेकदा नैतिक वर्तनाचा पाया मानलं जातं. तथापि नैतिक निर्णय घेताना इथे काय करावं लागतं आपल्याला? कायदेशीर अनुपालना पलीकडं काही बाबींचा विचार करावा लागतो किंवा केला जाऊ शकतो. हे इथं खूप जास्त इम्पॉर्टंट आहे, लक्षात घ्या. पाचवा मुद्दा येतो सामाजिक प्रभाव आणि समवयस्कांचा दबाव. ठीक आहे, ठीक आहे. पाचवा पॉइंट आहे सामाजिक प्रभाव आणि समवयस्कांचा दबाव. तर बघा, सामाजिक प्रभाव आणि समवयस्कांचा दबाव नैतिक वर्तनावर लक्षणीय परिणाम करू शकतात. ओके, ज्याच्यामध्ये स्वीकृती, मान्यता, आपलेपणाची इच्छा व्यक्तींना त्यांच्या सामाजिक गटाच्या नैतिक नियमानुसार वागण्यास प्रवृत्त करू शकते. आता हे जे नियम असतात ना, जरी ते नियम त्यांच्या वैयक्तिक मूल्यांशी किंवा सामाजिक बघा मानकाशी विसंगत असले तरी सुद्धा हे इथं होतं. सोशल मीडिया, नेटवर्किंग हे विशिष्ट विचार आणि वर्तनांना अधिक प्रसिद्धी देऊन काय करतात? नैतिक दृष्टिकोन घडवण्यात भूमिका बजावतात. आणि इथं ज्यामुळे कार्य स्वीकारार्ह किंवा इष्ट आहे याबद्दलच्या व्यक्तींना धारणांवर प्रभाव पडू शकतो, लक्षात घ्या. त्याच्यानंतर आहे धार्मिक श्रद्धा आणि आध्यात्मिक परंपरा. बघा, धार्मिक श्रद्धा आणि आध्यात्मिक परंपरा अनेक व्यक्तींना नैतिक मार्गदर्शन आणि मूल्यांची चौकट पुरवतात. ओके, या श्रद्धांमध्ये अनेकदा योग्य अयोग्यतेची तत्व, सद्गुण आणि पाप यांविषयीची शिकवण तसेच नैतिक धडे देणाऱ्या कथांचा पण समावेश असतो. ओके, जरी वेगवेगळ्या धर्मांमध्ये तपशील भिन्न असतो तरी धर्म आणि अध्यात्म यांचा सर्वसाधारण उद्देश जो असतो ना, अनुयायांना विशिष्ट नैतिक आदर्श जे आहेत ना, ते नैतिक आदर्श आणि तत्वानुसार जीवन जगण्यासाठी मार्गदर्शन करणं हाच असतो. बरोबर हो की नाही? बघा, धर्म आणि अध्यात्म यांचा सर्वसाधारण उद्देश काय असणार आहे? की जे अनुयायी आहेत, XYZ धर्माचे अनुयायी असतील किंवा अध्यात्माचे अनुयायी असतील, तर त्यांना विशिष्ट नैतिक आदर्श आणि तत्वानुसार जीवन जगण्यासाठी काय करणं? गाईड करणं. बरोबर. परिस्थितीजन्य घटक. बघा, परिस्थितीजन्य घटक नैतिक निर्णय घेण्यावर प्रभाव टाकू शकतात का? ऑब्विसली टाकू शकतात. एखाद्या निर्णयाचा संदर्भ ज्याच्यामध्ये त्याचे संभाव्य परिणाम, एखादा डिसिजन तुम्ही घेताय त्याचे संभाव्य परिणाम, त्याचे धोके, त्याचे फायदे याचा समावेश असतो की नाही? मग व्यक्ती जेव्हा नैतिक पेच प्रसंगामध्ये मूल्यांकन करतो ना, कसं करतात यावर परिणाम करू शकतो, लक्षात घ्या. याला आपण परिस्थितीजन्य घटकामध्ये टाकतो. ओके, निकड असेल, दबाव असेल म्हणजे प्रेशर असेल आणि इतरांवर होणारा संभाव्य परिणाम यांसारखे जे घटक असतात ना, ते सगळे तुमच्या डिसिजनवर प्रभाव टाकू शकतात. आणि याच्यावरून नैतिक विचार विनिमय करताना आपल्याला काय करावं लागतं? इथं व्यापक संदर्भाचा विचार करणं, याचं महत्व अधोरेखित होऊन जातं. ओके, म्हणजे सांस्कृतिक पार्श्वभूमी, वैयक्तिक मूल्ये, शिक्षण, कायदेशीर मापदंड, सामाजिक प्रभाव, धार्मिक श्रद्धा आणि परिस्थितीजन्य घटक यांसारख्या अनेक निर्धारकाच्या संगमातून काय घडते? नीतिमत्ता घडते. आणि हे निर्धारक समजून घेतल्याने काय होतं? व्यक्तींना अधिक जागरूकता आणि संवेदनशीलतेचे नैतिक पेच प्रसंग जे आहेत ना, बघा, हे नैतिक पेच प्रसंग हाताळण्यास डेफिनेटली इथे काय होणार आहे? मदत होणार आहे, ज्याच्यामुळे माहितीपूर्व, तत्वनिष्ठ आणि मानवी जीवनातील गुंतागुंतीला प्रतिसाद देणाऱ्या नैतिक आचरणाला चालना मिळते. ठीक आहे, ओके, क्लिअर. त्याच्यानंतर बघा, मानवी कृतीमधील नीतिमत्तेचे परिणाम स्पष्ट करा. तर एखादी व्यक्ती नैतिक असेल तर काय होतं, असा पण क्वेश्चन तुम्हाला येऊ शकतो.
की मानवी कृतीमधील नीतिमत्तेचे जे परिणाम आहेत ना, हे वैयक्तिक निर्णयांच्या तात्कालिक परिणामांच्या पलीकडे दूरवर पसरलेले असतात, बरोबर. नैतिक वर्तनाचे जे परिणाम आहेत ना, ते समाजाच्या प्रत्येक स्तरावर पसरतात, वैयक्तिक जीवनावर प्रभाव टाकतात, समाजाला आकार देतात आणि जागतिक स्तरावरती काय करतात, परिणाम घडवतात. ओके, मग याच्यामध्ये तुमचा पहिला मुद्दा येईल वैयक्तिक सचोटी आणि विश्वास, बरोबर. तर पॉइंट आपण कुठला अभ्यासतोय तुम्ही विसरू नका. आपण पॉइंट अभ्यासतोय की मानवी कृतीमधील नीतिमत्तेचे परिणाम, की एखादी व्यक्ती नैतिक असेल तर काय होतं. तर याच्यामध्ये पहिला पॉइंट आहे वैयक्तिक सचोटी आणि विश्वास. तर नैतिक वर्तनामुळे वैयक्तिक सचोटी वाढते आणि जे नातेसंबंध आहेत त्याच्यामध्ये विश्वास निर्माण होतो. जेव्हा व्यक्ती प्रामाणिकपणा, निष्पक्षता आणि आदर यासारख्या नैतिक तत्वानुसार वागतात, तेव्हा त्या स्वतःला विश्वसनीय आणि भरवशाच्या मुळे सिद्ध करू शकतात. अदरवाईज सिद्ध करू शकतील का, नाही. तर अर्थपूर्ण वैयक्तिक आणि व्यावसायिक संबंधाच्या विकासासाठी हा जो विश्वास आहे हा मूलभूत आहे, जो व्यक्तींमध्ये सुरक्षिततेची आणि सहकार्याची भावना वाढवण्यास हातभार लावतो, लक्षात घ्या. त्याच्यानंतर सेकंड पॉइंट आहे सामाजिक सलोखा आणि सहकार्य. तर बघा, सामाजिक स्तरावर सामाजिक सलोखा राखण्यात आणि सहकार्याला प्रोत्साहन देण्यात नीतिमत्ता जी आहे ना ती महत्वाची भूमिका बजावते. नैतिक नियम आणि मूल्ये वर्तनाला अशा प्रकारे मार्गदर्शन करतात की इतरांच्या हक्कांचा आणि कल्याणाचा आदर राखला जातो, संघर्ष कमी होतो आणि सामुदायिक जबाबदारीची भावना इथे वाढलेली आपल्याला दिसून येते. नैतिक मानकांवर भर देणाऱ्या समाजामध्ये, लक्षात घ्या, सामाजिक विश्वास, सहकार्य आणि स्थिरता यांचं प्रमाण अधिक असतं, जे सामाजिक आव्हानांना सामोरे जाण्यासाठी, सामूहिक उद्दिष्टे साध्य करण्यासाठी काय आहे इथं आवश्यक आहे, लक्षात घ्या. ओके, क्लिअर. त्याच्यानंतर बघा आर्थिक समृद्धी. आर्थिक समृद्धीमध्ये तुम्हाला काय लिहावं लागणार आहे, व्यवसाय आणि आर्थिक व्यवहारामधील नैतिक आचरण हे विश्वास आणि निष्पक्षतेचा पाया प्रस्थापित करून आर्थिक समृद्धीस हातभार लावते, लक्षात घ्या. तर पारदर्शकता, उत्तरदायित्व आणि सामाजिक जबाबदारी यांसारख्या यांसारख्या नैतिक पद्धतींचं पालन कोण करतं, ग्राहक, कर्मचारी, कंपन्या, गुंतवणूकदार यांना आकर्षित करण्याची अधिक शक्यता असते, लक्षात घ्या. मग याच्यामुळे काय होईल, ऑब्व्हियसली या विश्वासामुळे कंपनीची जी प्रतिष्ठा आहे ती प्रतिष्ठा वाढते. प्रतिष्ठा वाढली की स्पर्धा वाढते, मग परिणामी काय होतं, व्यवसायाचं चांगले परिणाम मिळतात आणि कंपनीच्या एकूण आर्थिक आरोग्याला काय होणार आहे, हातभार लागणार आहे, बरोबर. त्याच्यानंतर आहे पर्यावरणीय शाश्वतता. बघा, नीतिमत्तेचे पर्यावरणीय शाश्वततेवर सुद्धा महत्वपूर्ण परिणाम होतात का, होतात. निसर्गाप्रती आदर आणि भावी पिढ्यांप्रती जबाबदारी यांसारख्या नैतिक बाबी पर्यावरणाचं रक्षण करणाऱ्या आणि संसाधनांच्या शाश्वत वापराला प्रोत्साहन देणाऱ्या कृतींना काय करतात, दिशा देतात आणि निर्णय प्रक्रियेमध्ये नैतिक तत्वांना प्राधान्य देऊन, लक्षात घ्या, व्यक्ती आणि संस्था ज्या आहेत ना त्या व्यक्ती आणि संस्था परिसंस्थेचं संवर्धन, हवामान बदल त्याचे परिणाम कमी करणं, सर्वांसाठी शाश्वत भविष्याला चालना देण्यासाठी योगदान देऊ शकतात. ओके, पाचवा मुद्दा आहे जागतिक न्याय आणि शांतता. जागतिक न्याय आणि शांतता. जागतिक न्याय आणि शांततेच्या प्राप्तीमध्ये काय महत्वाचं आहे, नीतिमत्ता महत्वाची आहे, लक्षात घ्या. काय महत्वाचं आहे, नीतिमत्ता. समानता, मानवाधिकारांचा आदर, अहिंसा यांसारखी नैतिक तत्वे आंतरराष्ट्रीय संबंधांना आणि जागतिक आव्हानांना सामोरे जाणारे जे प्रयत्न आहेत ना त्यांना मार्गदर्शन करतात. ओके, आणि या तत्वांचं पालन केल्यामुळे काय होतं, राष्ट्र आणि जागतिक संस्था संघर्ष सोडवण्यासाठी, असमानता कमी करण्यासाठी आणि जगभरात शांतता व सुरक्षितता प्रस्थापित करण्यासाठी अधिक प्रभावीपणे काय करतात, इथे एकत्र काम करू शकतात. ठीक आहे, म्हणजे थोडक्यात सांगायचं झाल्यास काय माहिती का, की मानवी कृतीमधील नीतिमत्तेचे परिणाम जे आहेत ना ते दूरगामी सखोल प्रभाव टाकणारे आहेत. नैतिक आचरणामुळे विश्वास, सचोटी, सामाजिक सलोखा, आर्थिक समृद्धी, पर्यावरणीय शाश्वतता आणि जागतिक न्याय यांना काय होईल, इथं चालना मिळेल, लक्षात घ्या. ओके, क्लिअर. तर हा जो पॉइंट आहे ना हा पण पॉइंट लक्षात ठेवा. नैतिक तत्वांवर भर देऊन आणि त्यांचे पालन करून व्यक्ती आणि समाज वर्तनात आणि भावी पिढ्यांसाठी, ठीक आहे,
काय होईल इथं, तर इथं अधिक न्यायपूर्ण, शांततापूर्ण आणि समृद्ध जग निर्माण करू शकतात. तर जो आपला पहिला क्वेश्चन आहे ना, त्या पहिल्या क्वेश्चनशी रिलेटेड नैतिकतेचे सार बघा. आता इथं तुम्हाला कशा पद्धतीनं क्वेश्चन लिहायचा आहे, कसा क्वेश्चन सोपा जरी दिसत असला तरी 10 मार्काचा प्रश्न आहे, बरोबर. 2 प्रश्न लिहायचे तुम्हाला इथं 10 मार्काचे. याच्यामध्ये तुम्हाला सार पण लिहायचा आहे, पहिला मुद्दा, निर्धारक पण लिहायचे, परिणाम पण लिहायचे. ठीक आहे, मानवी कार्यातील. तर हा एक क्वेश्चन होता. हा क्वेश्चन जे मी कंटेंट सगळं एक्सप्लेन केलं त्या कंटेंटशी रिलेटेड होता. दुसरा क्वेश्चन खाजगी आणि सार्वजनिक संबंधातील नैतिकतेमधला फरक तुम्हाला इथं विचारलाय. ओके, तर या सेक्शन मधले हे 4 प्रश्न आहेत. आणि पुढच्या सेक्शन मध्ये तुम्हाला क्वेश्चन कसे विचारलेत बघा, की मानवी वर्तनाला आकार देणाऱ्या अभिवृत्ती, आता ऍटिट्यूड, बरोबर, जे हायलाइटेड पॉइंट्स आहेत ना त्याच्यावरतीच तुमचे क्वेश्चन आहेत. तर इथे तुम्हाला मानवी वर्तनाला आकार देणाऱ्या अभिवृत्ती म्हणजे ऍटिट्यूड या 3 मुख्य घटकांचं योग्य उदाहरणासहित स्पष्टीकरण द्या म्हटले, बरोबर. ऍटिट्यूड म्हणजे काय तुम्हाला लिहायचंय, त्याचे 3 घटक लिहायचे, पण 3 घटक लिहिताना कसे लिहायचे त्याचे एक्झाम्पल पण तुम्हाला लिहायचे, लक्षात घ्या. ओके, एक्सप्लेन द 3 मेन कंपोनेंट्स ऑफ ऍटिट्यूड शेपिंग युअर ह्युमन बिहेवियर विथ सुटेबल एक्झाम्पल. एक्झाम्पल जर तुम्ही नाही लिहिले तर याचे पूर्ण मार्क तुम्हाला मिळणार नाहीत, लक्षात घ्या. पुढचा क्वेश्चन आहे, एखाद्या संघटनेमधील उच्चस्तरीय प्रशासकांमध्ये आत्मभान ऑब्लिक स्वजाणीवेच्या अभावाचा संघटनेच्या एकूण कामकाजावर काय परिणाम होतो. हा क्वेश्चन आहे तुमचा इथं, की एखाद्या संघटनेतील उच्चस्तरीय प्रशासकांमध्ये आत्मभान स्वजाणीवेच्या अभावाचा संघटनेच्या एकूण कामकाजावर काय परिणाम होतो, बरोबर. ओके, क्लिअर. त्याच्यानंतर पुढचा क्वेश्चन तुमचा ई गव्हर्नन्स आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजे करंट मध्ये जे चालू आहे ना त्याच्यावरती क्वेश्चन विचारलाय, की ई गव्हर्नन्स मध्ये कृत्रिम बुद्धिमत्तेचा वाढता जो वापर आहे, ठीक आहे, तो कार्यक्षमता वाढवतो, मात्र अल्गोरिदम पूर्वग्रह व पारदर्शकतेशी संबंधित नैतिक प्रश्न निर्माण करतो. नैतिक मुद्द्याची चर्चा करा. दुर्बल घटकासाठी निष्पक्षता उत्तरदायित्व सुनिश्चित करण्यासाठी उपाय सुचवा. तर इथं जर तुम्ही बघितलं ना तर सगळे जे क्वेश्चन आहेत ना, सगळे क्वेश्चन युपीएससी परीक्षेमधले स्टेट फॉरवर्ड कट कॉपी पेस्ट प्रश्न आहेत. तेवढं तुम्ही इथं लक्षात घेतलं पाहिजे. बाकी काहीही तुम्ही करत बसू नका, याच्या बाहेर क्वेश्चन जातच नाही. ठीक आहे, ओके, क्लिअर. त्याच्यानंतर बघा इथं तुमचा पुढचा क्वेश्चन आहे. क्वेश्चन तुम्हाला दिलेला आहे 2 मधला बी नंबरचा क्वेश्चन बघा, अतिशय सोपा क्वेश्चन आहे. सोशल मीडिया आपण वापरतो, बरोबर, व्हॉट्सअप, फेसबुक, इंस्टाग्राम, टेलिग्राम. तर सोशल मीडियाचं जे युग आहे या युगामध्ये द्वेषपूर्व भाषण, ओके, आणि चुकीची माहिती, सामाजिक सलोखा जो आहे त्याच्यावरती परिणाम करू शकतो. आता सोशल मीडिया याच्यामध्ये द्वेषपूर्व भाषण असतील, सामाजिक सलोखा म्हणजे काय, त्याच्यावर कसा परिणाम करू शकतो. लोकशाही समाजामध्ये अभिव्यक्ती स्वातंत्र्य आपण पॉलिटीमध्ये शिकतो आणि सामाजिक सलोखा यांचा समतोल साधतो. येणाऱ्या नैतिक आव्हानांची चर्चा करा. अतिशय चांगला पण कॉम्प्लिकेटेड असा क्वेश्चन आहे, तर व्यवस्थित तुम्हाला क्वेश्चनचे पार्ट्स करून क्वेश्चन लिहावा लागेल. आता पुढचा क्वेश्चन जो आहे 3 मधला तो सोपा आहे. डायरेक्ट तुम्हाला नीतिशास्त्र म्हणजे काय विचारलंय, बरोबर. पहिल्याच वर्षीचा हा पेपर आहे. नीतिशास्त्र म्हणजे काय, म्हणजे पहिल्या टॉपिक मधून क्वेश्चन असणार, तर तुम्ही नोट डाऊन करून घ्या. तर नीतिशास्त्र म्हणजे काय आणि लोक प्रशासनातील त्याचं महत्व स्पष्ट करा. ठीक आहे, ओके. पब्लिक ऍडमिनिस्ट्रेशन मध्ये या इथिक्सचं काय महत्व आहे. ठीक आहे. दुसरा क्वेश्चन बघा, संयुक्त राष्ट्रांनी मान्यता दिलेली संरक्षणाची जबाबदारी ही संकल्पना काय आहे आणि या संकल्पनेच्या उदयामागील पार्श्वभूमी जी आहे ना ती तुम्ही स्पष्ट करा, लक्षात घ्या. ठीक आहे, ओके, क्लिअर. त्याच्यानंतर बघा, एकात्म मानव दर्शन प्रणित अंत्योदयाचे नीतिशास्त्र सांगा. एकात्म मानव दर्शन प्रणित अंत्योदय म्हणजे शेवटच्या माणसाची मुक्ती, याचं नीतिशास्त्र तुम्ही सांगा. आणि दुसरा क्वेश्चन आहे, उपयुक्ततावादी नीतिशास्त्राचा न्याय संकल्पनेशी असलेला संबंध चिकित्सकरित्या स्पष्ट करा. आता हे जे 2 क्वेश्चन आहेत ना, हे 2 क्वेश्चन खूप जास्त इम्पॉर्टंट आहेत, लक्षात घ्या. थोडेसे अवघड आहेत पण महत्वाचे आहेत. 5वा क्वेश्चन आहे, प्रशासनाच्या प्रक्रियेमध्ये नैतिक मूल्यांना बळकटी देण्यासाठी सर्वसाधारणपणे अवलंबली जाणारे विविध धोरणे स्पष्ट करा. ठीक आहे, स्ट्रेट फॉरवर्ड क्वेश्चन आहे, याच्यामध्ये काहीही अवघड नाहीये. तर एक
2 ते 3च क्वेश्चन जरा कॉम्प्लिकेटेड आहेत, बाकीचे क्वेश्चन सोपे आहेत. ओके. त्याच्यानंतर तुम्हाला एक केस स्टडी दिलेली आहे, महाराष्ट्राशी रिलेटेडच आहे, बरोबर. ओके. तर अशा पद्धतीने हा इथिक्सचा पेपर आहे. केस स्टडी सोप्या असतात, फक्त त्याची प्रॅक्टिस करणं खूप जास्त गरजेचं आहे. विदाउट प्रॅक्टिस तुम्ही इथं काहीही करू शकत नाही. तर बघा, आपण इथं फक्त एकाच क्वेश्चनचा आन्सर डिस्कस केलेला आहे. फक्त एका क्वेश्चनचा आन्सर डिस्कस केले, बाकीच्या पण क्वेश्चनचे आन्सर्स आपण डिस्कस करूया. पण डेफिनेटली तुमचे रिप्लाय इथं आले पाहिजेत. तर इथिक्स, इंटिग्रिटी अँड ऍप्टिट्यूड 2013 पासून 25 पर्यंतचे सगळे पेपर्स एकत्रित असलेलं हे जे आपलं पुस्तक आहे, UPSC प्रश्नपत्रिका मराठीमध्ये पूर्णपणे आहे. आशिष जैतपाल सरांनी लिहिलेलं नक्की वापरा, कारण का कट कॉपी पेस्ट क्वेश्चन आहे असे UPSC चे येणारच आहेत, लक्षात घ्या. त्याच्यामुळे हातचे मार्क्स आहेत, तुमचे उत्तरं रेडी असतील आणि परीक्षेमध्ये तुम्ही फटाफट उत्तरं लिहू शकाल. नीतिशास्त्राचं आपलं पुस्तक लवकरच येत आहे. त्यापूर्वी तुम्ही हे जे प्रिव्हियस इयरचं क्वेश्चन पेपरचं पुस्तक आहे, हे पुस्तक वापरा, ज्याचा तुम्हाला डेफिनेटली काय होणार आहे, फायदा होणार आहे. तर काहीही अडचणी असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा. पुस्तक कसं मागवायचं, कुठून मागवायचं हे आपण प्रत्येक सेशनमध्ये सांगत आलेलो आहोत. आणि याच्या व्यतिरिक्त आता GS पेपर 4 नीतिशास्त्र आपण घेतच आहोत. GS पेपर 1 आर्ट अँड कल्चर, भारतीय समाज, जिओग्राफीचे आपले आन्सर रायटिंगचे सेशन चालू आहेत. तर लाईव्ह सेशन असतात, काही सेशन प्रीमियर असतात. तुमचं काम काय आहे, फक्त आपला जो चॅनल आहे, चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. सबस्क्राईब केलं की जे लेक्चरच्या नोटिफिकेशन असतात त्या तुमच्यापर्यंत वेळेवर पोहोचतात. तर सेशन कसं वाटलं कमेंट करून नक्की सांगा. भेटूया नेक्स्ट सेशन मध्ये. गुड डे, टेक केअर.